नमस्कार सर्वांना. मराठी कथा कहाणी वहिनी. आई बाबा आमच्या लहानपणीच गेले होते. मी आणि माझा मोठा भाऊ दोघेच होतो. दादा स्वतः उपाशी राहिला, पण मला कधीही काही कमी पडू दिलं नाही. रात्रंदिवस कष्ट करून दादाने सर्व सांभाळून घेतलं होतं. स्वतःही शिकला आणि मलाही शिकवलं. नातेवाईक होते, पण फक्त नावापुरते होते. अधूनमधून जगाच्या लाजे खातर भेटायलाही जायचे. पण मला आणि दादाला कधीच कोणाची गरज लागली नाही. दोघांचंच पण छान होतं आमचं घर. काही दिवसांनी आमच्या एका नातेवाईकाने दादासाठी एक स्थळ आणलं. दादा लग्नासाठी तयार नव्हता. त्याला भीती वाटायची लग्न झालं की त्यांचं माझ्याकडे दुर्लक्ष होईल याची. पण माझ्या दादावर खूप विश्वास होता. काहीही झालं तरी त्याचं माझ्यावरचं प्रेम कधीच कमी नाही होणार. मी दादाला खूप समजावलं, निदान माझ्या लग्नापर्यंत तरी मला वहिनीचं सुख घेऊ दे. तुझी होणारी बायको माझ्यावर आईसारखं प्रेम करेल. थोडे दिवस तरी मला आईच्या मायेखाली जगू दे. आणि तुझ्या हक्काचं माणूस घरात आल्यावर मलाही तुला सोडून जाणं जड नाही जाणार. आणि म्हणूनच जोवर तुझं लग्न नाही होणार तोवर मीही लग्न नाही करणार. दादाला माझं म्हणणं पटलं. तो लग्नाला तयार झाला. दादाचे लग्न झाले. वहिनी अगदी कोणालाही हवीशी वाटेल अशी होती. का माहीत नाही, पण मला तिचा चेहरा आईसारखाच वाटायचा. स्वभावाने तर फार प्रेमळ होती. खूप पटकन आमच्यात मिसळून गेली. ती आल्यापासून तिने कधी झाडूही मारू दिला नाही मला. बोलायची, सासरी जाऊन हेच सर्व करायचे आहे. आता फक्त अभ्यास करा. परीक्षेच्या दिवसात तर कधी कधी जेवणही चारायची ती मला. जोवर मी अभ्यास करायची तोवर तीही जागी राहायची. खूप छान नातं होतं तिचं आणि माझं. नातं नणंद भावजायाचं, नातं मायलेकीचं, नातं बहिणीचं आणि नातं मैत्रिणीचं. आजूबाजूच्या लोकांनी खूपदा आमच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न केला, पण आमच्या नात्यात काहीही फरक पडला नाही. उलट दिवसेंदिवस आमचं नातं आणखीनच घट्ट होत गेलं. खूप प्रेम दिलं तिने मला. एवढं प्रेम तर माझ्या आईनेही केलं नसतं माझ्यावर. खरंच आई वडिलांचे आशीर्वाद असतील तेव्हा इतकी छान भावजाई मिळाली मला. कितीही कामे पडली तरी नेहमी हसत असायची ती. तिला कधीही थकवा नाही, राग नाही, द्वेष नाही. तिच्याकडे बघून मलाही वाटायचे मीही माझं घर असंच सांभाळेन. आता मला दादा सोडून जायची जराही भीती वाटत नव्हती. माझे B.Com पूर्ण झाले. मलाही स्थळ येऊ लागली. माझ्या लग्नाचा विषय जरी निघाला तरी ती खूप रडायची. माझ्यापासून दूर जाणं तिला आता असह्य होऊ लागलं होतं. तिला खूप काळजी वाटायची. बिन आईबापाची पोर, कसं घर मिळेल, माणसं कशी असतील. स्थळाबद्दल जराही शंका आली की सरळ नाही म्हणून सांगायची. मी तिला सतवायला दादाला मुद्दाम बोलायचे, दादा ही काही माझे लग्न होऊ देणार नाही. पुढे वहिनीला दिवस गेले. तेव्हाही 9 महिने पूर्ण झाल्यावरच माहेरी गेली आणि 1.25 महिना झाला की लगेच परत आली. आमच्या दोघांच्या काळजीने माहेरी एक रात्र काढणंही तिला जड जायचं. कधी कधी मलाच प्रश्न पडायचा, कुठून आणते ही एवढा चांगुलपणा, का करते ही इतकं आमच्यासाठी. तिच्या स्वतःच्या मुलापेक्षाही तिने जास्त महत्त्व दिले. बाळ रडत असेल आणि मी आवाज दिला तर माझ्याकडे आधी धावत यायची, हातातली सर्व कामे टाकून. पण हे किती दिवस चालणार, स्वतःसाठी कधी जगणार ती. मी इथे असेपर्यंत तर ते शक्य नव्हते. शेवटी मीच लग्न करून इथून जाण्याचा निर्णय घेतला. त्याच दरम्यान एक स्थळ आले. मी माझा होकार सांगितला. वहिनीही तेव्हा ही बोलली, वंश आणखी वेळ घ्या, याहून चांगलं स्थळ बघू. पण मी माझ्या निर्णयावर ठाम राहिले. दादा वहिनी लग्नाला तयार झाले. माझं लग्न खूप थाटात केलं दोघांनी. ऐनवेळी ठरलेल्या लग्नामुळे पैशांची जुळवाजुळव करणं कठीण होतं. तरीही ती डगमगली नाही. तिने तिच्या आईने तिला लग्नात घातलेले दागिने मोडून मला दागिने बनवले. एखादी आई करेल ती सर्व कर्तव्ये तिने आनंदाने पार पाडली. लग्न ठरल्यापासून चोरून एकटीच रडायची. दादाला आणि मला वाईट वाटेल म्हणून कधी मोकळेपणाने रडली नाही.
लग्न झालं. माझ्या घरातला माझा पहिलाच दिवस. लग्न घर असल्याने घरात खूप माणसे होती. तरी मला दादा वहिनीची खूप आठवण येत होती. मला ठाऊक आहे दादा वहिनीला ही माझी खूप आठवण येत असणार. वहिनी तर अजून रडत बसली असेल. या सगळ्यांचा विचार आला की मलाही रडू यायचे. माझ्या घरात सासूबाई, सासरे आणि दोघे दीर आणि आम्ही दोघे एवढे कुटुंब होतं. घरात मीच मोठी होते. माझे हे एका सॉफ्टवेअरचे कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर होते. सासूबाई थोड्या जुन्या विचारांच्या होत्या, पण मला त्यांच्या मर्जीत राहणं फार जड गेलं नाही. घरात मीच मोठी असल्याने घराची सगळी जबाबदारी सासूबाईंनी माझ्यावर टाकली. काम खूप असायचं, पण कधी कंटाळा आला की वहिनीला आठवायचे की पुन्हा कामाला उत्साह यायचा. लग्नाच्या पहिल्या वर्षातले सगळे सण रीतीभाती रीतसर केले वहिनीने माझे. अगदी आम्ही दोघे गेल्यावर पाय धुवून पदराने पुसेपर्यंत सर्व काही करायची ती. माझ्या सासऱ्यांच्यांनाही खूप हेवा वाटायचा तिचा. लग्नाच्या 3ऱ्या महिन्यातच मला दिवस गेले. माझं ओटीभरणही खूप थाटात केलं तिने. 18 दोरड्या भरून पदार्थ आणि फळे आणली होती तिने. ओटीभरणं झालं की मला घेऊन गेली. माझं बाळापणही तिनेच केलं. 2 महिने खाटेवरून खाली उतरू दिले नाही तिने मला. बाळांची आंघोळ मला शेक माक खूप आवडीने करायची. कधी कधी वाटायचं तिला घट्ट मिठी मारून सांगावं. ती आल्यापासून मला आई नसल्याची कधीच जाणीव झाली नाही, पण हिंमतच व्हायची नाही. पुढे माझ्या बाळाचे बारशे, पहिला वाढदिवस, सारं काही तिने इतक्या उत्साहानं केलं. माझ्या मुलालाही ती फार आवडायची. तो तिला मामी आई बोलायचा. तीही त्याला आईसारखंच प्रेम करायची. मी इकडे माझ्या संसारात छान रमलेली. सर्व छान चालू असताना अचानक माझ्या यांना हृदयविकारांचा झटका आला आणि त्यात ते गेले. माझ्यावर तर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आता फक्त मुलासाठी जगायचं म्हणून जगत होते. त्यानंतर दादा वहिनी खूपदा मला घेऊन जायला आले, पण मी सासरी राहण्याचा निर्णय घेतला. माझ्या नवऱ्याचा सहवास फार तर 6 वर्षाचा होता, पण सासूबाईंनी त्यांना 30 वर्षे सांभाळलं होतं. त्यांच्या दुःखाची मला जाण होती, म्हणूनच मला माझ्या मुलाला त्यांच्यापासून दूर होऊ द्यायचं नव्हतं. पुढे दोन्ही दिरांचीही लग्न झाली. त्यांना मुले झाली. सासूबाईचं जरा दुर्लक्ष होऊ लागलं. आमच्याकडे नवीन आलेल्या जावा तर मला कामवालीपेक्षा जास्त काही समजायच्या नाहीत. तरीही मी निमूटपणे दिवस काढत होते. पण पुढे तर आमच्या खाण्यापिण्याचेही हाल होऊ लागले. माझ्या सासरच्यांचा खूप जीव तुटायचा आमच्यासाठी, पण त्यांचेही हाल काही वेगळे आमच्यापेक्षा नव्हते. एकही दिवस त्यांनी न राहून दादा वहिनीला सर्व हकीकत सांगितली. दादा वहिनी लगेच येऊन आम्हा दोघांना घेऊन गेले. वहिनीने मला खूप धीर दिला. गेल्या काही दिवसात माझं हसू हरवलं होतं. वहिनीने मला खूप हसवण्याचा प्रयत्न केला, पण माझ्यात काहीही बदल होत नव्हता. घरच्या एखाद्या कोपऱ्यात मी शांत बसून असायची. मुलाचंही सर्व वहिनीच करायची. एक दिवस अचानक सगळंच बदललं. वहिनी माझ्यासोबत खराब वागू लागली. सतत तन करू लागली. कामे जास्त पडली की आदळआपट करू लागली. आमचं खाणं पिणं काढू लागली. दादाच्याही गोष्ट लक्षात आली. त्याने वहिनीला समजवण्याचा प्रयत्नही केला, पण तिच्यात काहीच फरक नाही पडला. दिवसेदिवस ती आणखीनच खराब वागू लागली. हळूहळू माझ्यामुळे त्या दोघांच्यात भांडणे होऊ लागली. एक दिवस तर दादाने वहिनीवर हातही उचलला. तेव्हा ती स्पष्टच बोलली, किती दिवस दुनियादारी करायची? आपल्याला आपलं आयुष्य नाही का? घर चालवते, अनाथ आश्रम नाही. या घरात एकतर वंश राहतील नाहीतर मी. दादाने तिला तूच निघ असे स्पष्ट सांगितले. वहिनीचे मला हेही रूप पाहायला मिळेल असे कधी स्वप्नात देखील असे वाटले नव्हते. शेवटी विचार केला, माझे घर तर तुटलेच आहे. दादाचे नको तुटायला, म्हणूनच मी तिथून निघण्याचा निर्णय घेतला. मी निघताना दादा खूप रडत होता. त्याने मला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, पण एवढं सगळं झाल्यावर तिथे थांबणं मला अशक्य होतं.
घर सोडून गेल्यावर मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले. दादाने मला नकळत माझ्या पर्समध्ये गुपचूप 50,000 रुपये ठेवले होते. तेच पैसे मला नवीन घराच्या डिपॉझिटला कामास आले. कसं बसं घरातलं सामान भरलं. मैत्रिणीनेही खूपच मदत केली. थोडा त्रास झाला, पण आता स्वतःच्या हक्काच्या घरात होते याचं समाधान होतं. आता कोणीही मला इथून निघून जायला सांगणार नाही. दादा अधूनमधून मला भेटायला यायचा. घरात सामान सुमान भरून द्यायचा. दादाच्याच ओळखीने मला एका प्रायव्हेट बँकेत नोकरी मिळाली. माझं आणि माझ्या मुलाचं भागून सेव्हिंगही व्हायची. आता मला कोणाच्याही आधाराची गरज नव्हती. मी ठरवलं होतं, आता मी कधीही त्या नाटकी वहिनीच्या दारात पाऊलही ठेवणार नाही. एक दिवस अचानक दादा वहिनी माझ्या घरी आले. तिला समोर बघून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. मी तिच्याकडे पाहिलेही नाही. तितक्यात माझा मुलगा बाहेरून आला. त्याने तिला बघितल्या बघितल्या तिला मामी आई म्हणून घट्ट मिठी मारली. मी तसाच त्याला मागे खेचला. त्यावर ती म्हणाली, वंश लहान आहे तो. माझं आधीच डोकं फिरलं होतं. मी तिला ताड ताड बोलू लागले. त्या दिवशी घरातून हाकलताना नाही कळालं का लहान आहे तो. तुझी नाटकं बंद कर आता. मी तुला चांगलंच ओळखलं आहे. तुझे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. मी तुला माझ्या आईच्या जागी ठेवलं आणि तू कैकईलाही लाजवशील अशी वागलीस. ती शांतपणे सगळं ऐकून घेत होती. दादाने एक दोनदा मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिने त्याला अडवलं. मी बोलतच होते. शेवटी रक्ताची नातीच खरी असतात. त्या दिवशी घर सोडताना दादाने माझ्या पर्समध्ये पैसे ठेवले नसते तर काय केलं असतं मी? कुठे गेली असते? तेव्हा दादा म्हणाला, कसले पैसे? कोणी ठेवले? मी नाही ठेवले. मी आश्चर्याने वहिनीकडे पाहिले. ती खाली मान घालून रडत होती. ती दादाला म्हणाली, ते कागदपत्र द्या वंशकडे आणि चला इथून. अजून काही वेळ थांबले तर माझा जीव जाईल. माझ्या लक्षात आलं ते पैसे तिनेच माझ्या पर्समध्ये ठेवले होते. मला आणखीनच राग आला. मी तिला विचारले, म्हणजे ते पैसे तू ठेवले होतेस का? कशासाठी? मला तुझ्या उपकाराची जराही गरज नाही. मी तुझे पैसे व्याजासकट तुला परत करेन. दादा भडकला आणि म्हणाला, काय काय परत करशील हिचे? अगं फक्त तिचं दूध पाजलं नाही तुला तिने, नाहीतर एखादी आई करेल ते सर्व केले तिनं तुझ्यासाठी. ती जे काही वागली ते फक्त तुझ्यासाठी. तू स्वतःच्या पायावर उभी राहावीस म्हणून, तुझ्यातला स्वाभिमान जगावा म्हणून. आपली पिढी एकमेकांना समजून घेणारी होती. या पुढची पिढी अशी नसेल कदाचित. तिच्या येणाऱ्या सुनेने तुला अश्रितासारखी वागणूक दिलेली तिला सहन नाही होणार म्हणून आणलेले कागदपत्र त्याने माझ्या हातात दिले आणि म्हणाला, हे घे. हे काय आहे माहीत आहे का? आमच्या राहत्या घराची कागदपत्र. हिने हट्ट करून घर तुझ्या नावावर करायला सांगितले. मी तुझ्या रक्ताचा भाऊ आहे ना? मलाही प्रश्न पडला, घर तुझ्या नावावर करताना की आमचं काय? पण ही काय म्हणाली माहीत आहे? तुमचं मन म्हणजे माझं घर. मला विश्वास आहे तुम्ही मला फार वेळ भाड्याच्या घरात राहू देणार नाही. आपण दोघेही मेहनत करू आणि दुसरं घर घेऊ. पण वंशना भाड्याच्या घरात नका राहू देऊ. त्या एकट्या काय काय करतील? हे सर्व ऐकल्यावर मला तिच्याशी नजर मिळवण्याचीही लाज वाटत होती. मी सरळ जाऊन तिचे पाय धरले आणि तिची माफी मागितली. तिने मला उठवलं आणि म्हणाली, हे काय करताय वंश? आणि तिने मला तिच्या मिठीत घेतले. इतकेच दिवस मी माझ्या मनात ठेवलेली गोष्ट आज अखेर तिला बोलले. वहिनी, खरं सांगू, तू घरात आल्यापासून मला कधीही आई नसल्याची जाणीव झाली नाही ग. वहिनी, नाही आईच आहेस तू. वहिनी, नाही आईच आहेस तू माझी. या जन्मी नाही झालीस, पण इथून पुढच्या प्रत्येक जन्मी मला तुझ्याच पोटी जन्माला यायचं आहे. ऋणांबंध तुझ्या वात्सल्याचे विसरू कसे मी? सांग मला. सदैव तुझी होतीस माझ्यासोबत याची नव्हती जाण मला. चूक माझी सुधारण्यासाठी हवी आहे आता साथ तुझी. देशील नाग सांग मला तू नवा जन्म हा तुझ्या जवरी. ही वैनी कथा रक्षाबंधन निमित्त
प्रत्येक महिलांनी, प्रत्येक बहिणीने, प्रत्येक नंदांनी, प्रत्येक वहिनींनी अवश्य ही कथा श्रवण करा. ही मराठी कथा सत्य घटना आहे. ही कहाणी आवडली असेल तर तुमची प्रतिक्रिया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा.